दोन देशी पिस्तळ व 4 जिवंत कारतुसे यवतमाळ पोलिसांनी जप्त केलेले आहे. पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथील डीबी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एका इसमाकडून 2 देशी बनावटीच्या पिस्टल व 4 जिवंत कारतुसे जप्त केली. ही कार्यवाही 6 मे रोजी सायंकाळी नागपूर बायपास परिसरातील डम्पिंग ग्राउंडवर करण्यात आली. एक इसम शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने सापळा रचला. यावेळी टीव्हीएस ज्युपिटर MH29 CK 5640 वरून जाणाऱ्या संशयिताला अडवून झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी पिस्टल व 2 जिवंत कारतुसे आढळून आली. तसेच वाहनाच्या डिक्कीतून आणखी एक पिस्टल व 2 कारतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणात सुजित रावसाहेब कदम राहणार समर्थवाडी यवतमाळ याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाई दरम्यान सुमारे 2 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने आणि पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने पार पडली.